छोट्याशा शांत गावात दोन भाऊ राहत होते. मोठा भाऊ विनायक आणि धाकटा महेश. दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की गावातले लोक त्यांचं उदाहरण द्यायचे. लहानपणापासूनच दोघही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. सकाळी एकत्र शाळेत जायचे, दुपारी शेताच्या बांधावर बसून डबा खायचे आणि संध्याकाळी गावात एकत्र खेळायचे. महेश लहान असल्यामुळे विनायक नेहमी त्याची काळजी घ्यायचा. कोणी त्याला रागावलं तर विनायक लगेच त्याच्या बाजूने उभा राहायचा. त्यांच्यात कधी भांडण झालं तरी ते जास्त वेळ एकमेकांपासून दूर राहू शकत नव्हते. गावातले लोक हसत म्हणायचे, असे भाऊ आजकाल क्वचितच पाहायला मिळतात. त्यांचे वडील साधे आणि कष्टाळू शेतकरी होते. त्यांनी आयुष्यभर शेती करून खूप मेहनतीने दोन्ही मुलांना मोठं केलं होतं. त्यांच्या घरात पैसा जास्त नव्हता, पण प्रेम आणि संस्कारांची कमी नव्हती. वडील नेहमी दोन्ही मुलांना जवळ बसवून सांगायचे, काहीही झालं तरी भावांमध्ये फूट पडू देऊ नका. पैसा पुन्हा मिळेल, पण तुटलेलं नातं पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. दोघही हसत मान हलवून हो म्हणायचे, कारण त्यांना वाटायचं आमच्यात कधीच अंतर येणार नाही. काळ पुढे गेला, दोन्ही भाऊ मोठे झाले, त्यांची लग्न झाली, घरात दोन सुना आल्या. सुरुवातीला सगळं खूप आनंदात होतं. एकाच घरात सगळे हसत खेळत राहत होते. सण उत्सव, एकत्र जेवण, घरातलं हसू सगळं खूप सुंदर होतं. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण तिचं कुटुंब एकत्र होतं. पण हळूहळू घरात पैशाच्या आणि संपत्तीच्या गोष्टी सुरू झाल्या. छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ लागले आणि नकळत त्या प्रेमळ घरात तणावाची सुरुवात झाली. ज्या घरात एकेकाळी फक्त हसू ऐकू यायचं, तिथे आता संशय आणि स्वार्थ वाढू लागला होता. काळ जसा जसा पुढे सरकत गेला, तसं तसं घरातील वातावरणही बदलायला लागलं. वडिलांची तब्येत आता सतत खराब राहू लागली होती. वय वाढलं होतं, शरीर थकलं होतं, म्हणून घर, शेती आणि पैशांची जबाबदारी आता दोन्ही भावांवर आली होती. मोठा भाऊ विनायक शांत आणि समजूतदार स्वभावाचा होता. तो पहाटेपासून शेतात काम करायचा, घराची काळजी घ्यायचा, आई वडिलांची सेवा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी नातं हे पैशांपेक्षा खूप मोठं होतं. पण महेशच्या मनात हळूहळू बदल होऊ लागला. शहरात राहणारे त्याचे काही मित्र मोठ्या गोष्टी सांगायचे. पैसा, स्वतःचं वेगळं घर, स्वतःचं आयुष्य या गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर पडू लागला. त्यातच त्याची पत्नीही सतत त्याच्या कानात भर घालायची, तुम्ही वेगळं राहिलात तर जास्त सुखी राहाल. मोठा भाऊ सगळी जमीन स्वतःकडे ठेवेल, आता नाही बोललात तर पुढे काहीच मिळणार नाही. हे शब्द रोज रोज ऐकून महेशच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलं. आता तो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. विनायक काही बोलला तरी त्याला त्यात स्वार्थ दिसू लागला. घरातलं प्रेम, विश्वास आणि आपलेपणा हळूहळू कमी होऊ लागला. एक दिवस घरात शेतीच्या पैशांबद्दल चर्चा सुरू होती. तेव्हा अचानक महेश रागाने म्हणाला, माझा हिस्सा मला वेगळा पाहिजे. हे शब्द ऐकताच घरात पूर्ण शांतता पसरली. आईच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. वडील शांतपणे महेशकडे पाहत राहिले आणि विनायक तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही. कारण ज्याच्यासोबत त्याने लहानपण घालवलं, ज्याच्यासाठी तो नेहमी स्वतःच्या आनंदाचा त्याग करायचा, तोच भाऊ आज पैशासाठी वेगळं होण्याची भाषा करत होता. विनायकच्या डोळ्यात वेदना होत्या.
पण त्याने तरीही शांतपणे विचारलं, महेश, आपल्यात एवढं अंतर कधी आलं रे? पण त्या क्षणी महेशच्या मनावर लालच आणि संशय इतका वाढला होता की त्याला नात्यांपेक्षा संपत्ती मोठी वाटत होती. काही दिवसांनी घराची विभागणी झाली, शेती वेगळी झाली आणि एकेकाळी एकमेकांशिवाय न राहणारे दोन्ही भाऊ आता पूर्णपणे वेगळे झाले. ज्या अंगणात लहानपणी दोघांचं हसणं घुमायचं, तिथे आता शांतता पसरली होती. घराच्या भिंती तर तशाच होत्या, पण नात्यांमध्ये मोठी भिंत उभी राहिली होती. विनायक अजूनही मनातून तुटला नव्हता. त्याला वाटत होतं की काही दिवसांनी महेशला स्वतःची चूक समजेल आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल. पण तसं काहीच झालं नाही. महेश आता पूर्ण बदलला होता. तो गावात सगळ्यांसमोर विनायक बद्दल वाईट बोलू लागला. लोकांसमोर त्याच्यावर आरोप करू लागला. मोठा भाऊ नेहमी स्वतःचाच विचार करतो. त्याला फक्त जमीन आणि पैशांची काळजी आहे. हे शब्द ऐकून गावातील लोकही आश्चर्यचकित व्हायचे. कारण त्यांना माहित होतं की विनायकने आयुष्यभर फक्त घर आणि नात्यांसाठीच विचार केला होता. आई मात्र आतून पूर्ण तुटली होती. ती रोज देवासमोर बसून रडायची आणि देवाला एकच प्रार्थना करायची, माझी मुलं पुन्हा एकत्र येऊ दे. तिला दोन्ही मुलं सारखीच प्रिय होती. पण आता तिचं घर दोन भागात विभागलं गेलं होतं. वडीलही शांत झाले होते, कारण त्यांनी आयुष्यभर जपलेलं कुटुंब त्यांच्या डोळ्यासमोर तुटत होतं आणि त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं. एक दिवस गावात काही लोकांसमोर महेश खूप रागात बोलत होता. त्याच्या मनातला राग आता द्वेषात बदलला होता. अचानक तो मोठ्याने म्हणाला, आजपासून माझा त्या घराशी काही संबंध नाही. हे शब्द ऐकताच विनायक काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ज्याच्यासोबत त्याने बालपण घालवलं, ज्याला तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करायचा, तोच भाऊ आज त्याच्याशी नातं तोडत होता. त्या रात्री विनायक एकटाच अंगणात बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणीचे दिवस फिरत होते. महेश सोबतचे खेळ, शाळेचे दिवस आणि वडिलांचे ते शब्द, भावांमध्ये कधी फूट पडू देऊ नका. पण आज सगळं बदललं होतं. विनायकच्या मनात फक्त एकच वेदना होती, ज्याच्यासाठी मी आयुष्यभर प्रेम जपलं, त्याच भावासाठी आज पैसा नात्यांपेक्षा मोठा झाला. काही महिन्यांनी महेशने मोठं होण्याच्या स्वप्नात व्यवसायात खूप मोठे पैसे गुंतवले. त्याला वाटलं होतं की आता तो खूप श्रीमंत होईल, गावात स्वतःचं नाव कमावेल आणि सगळ्यांना दाखवून देईल की तो किती यशस्वी आहे. पण नशिबाने त्याची साथ दिली नाही. व्यवसायात त्याला खूप मोठं नुकसान झालं. दिवसेंदिवस कर्ज वाढत गेलं. ज्यांच्या सोबत तो रोज बसायचा, ते मित्रही आता दूर जाऊ लागले आणि ज्यांनी त्याला मोठी मोठी स्वप्न दाखवली होती, तेही संकटाच्या वेळी त्याला एकटं सोडून गेले. एक दिवस अचानक बँकेची लोक घरात आले. त्यांनी कर्जाचे कागद महेश समोर ठेवले आणि स्पष्ट सांगितलं की जर पैसे भरले नाहीत तर घर जप्त केलं जाईल. हे ऐकून महेशच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्या घरासाठी त्यांनी स्वतःच्या भावाशी नातं तोडलं होतं, आज तेच घर त्याच्या हातातून निसटत होतं. त्या रात्री महेश पूर्णपणे तुटला होता. तो एकटाच अंधाऱ्या खोलीत बसून रडत होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे जुने दिवस फिरत होते. पैसा मिळवण्याच्या नादात त्याने स्वतःची माणसं गमावली होती. आज त्याच्याकडे पैसा नव्हता, मित्र नव्हते आणि सर्वात मोठं म्हणजे त्याच्याकडे नाते सुद्धा उरली नव्हती. तेवढ्यात अचानक दारावर टकटक झाली. महेशने हळूच दार उघडलं आणि समोर पाहताच तो थबकला, कारण दारात विनायक उभा होता. महेश आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. त्याला वाटलं होतं की विनायक आता कधीच त्याच्याकडे येणार नाही. पण विनायकच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त भावासाठी काळजी होती. विनायक शांतपणे महेश जवळ आला आणि म्हणाला, तू माझा भाऊ आहेस, तुला संकटात एकटं सोडणार नाही. हे शब्द ऐकताच महेशच्या डोळ्यात अश्रू आले, कारण ज्याला त्याने पैशासाठी दूर केलं होतं, तोच भाऊ आज संकटात त्याच्या पाठीशी उभा होता. त्या क्षणी महेशला समजलं,
खरी नाती कधीच स्वार्थावर चालत नाहीत. ती संकटातही साथ सोडत नाहीत. महेशच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याला स्वतःची चूक पूर्णपणे समजली होती. पैसा, अहंकार आणि लालच यांच्या नादात त्याने स्वतःचं सर्वात मौल्यवान नातं गमावलं होतं. तो रडतच विनायकच्या पायांवर पडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, "दादा, मला माफ कर. मी पैशांच्या नादात नातं विसरलो." हे ऐकून विनायकच्या डोळ्यातही पाणी आलं. पण त्याच्या मनात भावाबद्दल राग नव्हता. कारण त्याच्यासाठी नातं हे नेहमी पैशांपेक्षा मोठं होतं. त्याने लगेच महेशला उठवलं आणि घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत पुन्हा एकदा भावाचं प्रेम जिवंत झालं होतं. आई दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कारण ज्या मुलांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी ती रोज देवाकडे प्रार्थना करत होती, ती मुलं आज पुन्हा एक झाली होती. त्या दिवशी महेशला आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट समजली. सख्खा भाऊ हा वैरी नसतो. परिस्थिती आणि लालच माणसाला बदलून टाकतात आणि त्याला जाणवलं, खरी नाती पैशाने नाही तर प्रेमाने टिकतात. कधी कधी पैसा, संपत्ती आणि अहंकार सगळ्यात घट्ट नात्यांमध्येही भिंत उभी करतात. पण शेवटी संकटाच्या वेळी साथ देतो तो पैसा नाही तर आपली माणसं. लक्षात ठेवा, भाऊ हा आयुष्यातला पहिला मित्र असतो आणि आयुष्यभर साथ देणारा खरा आधारही. जर ही इमोशनल कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, नात्यांपेक्षा मोठं काहीच नाही. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण तुटलेलं भावाचं नातं पुन्हा जोडायला पूर्ण आयुष्य निघून जातं.